खूप जास्त एक्साइटमेंट आहे, म्हणजे मी वाटच बघतोय कधी ते येत आहेत. नाही, मी आधी कधी भेटली नाहीये, बट मी आता भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. पासून तिला जो बघत आलोय ते आता पुन्हा सिनेमात बघण्याची खूप तिला हे आहे मला. सगळ्यांसाठी झटणारी राणी तू. पण या सगळ्या नात्यांमध्ये आधी स्वतःची तू. धावपळ दगदग चिडचिड त्राग खूप झालं. वाईट नजर तो धक्का स्पर्श तुमचं बस झालं. विसरू नकोस सीता तू, दुर्गा तू, घरासाठी लढणारी झाशीची. विमेन्स डे ऋता सोबत करायचं असं ठरलं आणि किती जण येतील, किती जणी येतील, काय येतील असं सगळा प्रश्न पडला आणि नंतर युअर इट इज ऋता, म्हणजे इतकी लोक आली आहेत आणि सगळे आपल्या कन्नींना घेऊन आले आहेत. बरोबर, मला इतकं भारी वाटतंय कारण एकतर आपण 2-3 दिवस आधीच टाकलं होतं कॉन्टेस्ट, कारण आमचं खूप टू अँड फ्रो चाललं होतं की अरे काय कसं, आणि ऑल्सो प्रमोशन्स पण चालू होते. बट यार थँक्यू सो, मला आय एम सो हॅपी, थँक्यू सो मच, कारण इट मीन्स अ लॉट. जेन्युनली आय एम ब्लेस्ड. मी खरंच, मला आणि असं सोशल मीडियावर प्रत्येकाला कमेंट नाही करतायत, प्रत्येकाला रिप्लाय नाही करतायत, बट तुम्ही प्रत्येक वेळी यार एव्हरी टाइम यू सरप्राईज मी, सो थँक्यू. कारण आम्ही काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्यावरूनच कळतं आमचं काम पोचतंय की नाही. आणि जो फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा जे डोळ्यांनी सांगू ते सोशल मीडियावर नाही कळत, राईट. त्यामुळे थँक्यू सो मच अँड थँक्यू चैत्राली फॉर, ओ गॉड यू हॅव पुट अप अ व्हेरी गुड शो. I would say thank you. Thank you so much. Yes. they were also very kind. त्यांनी आपल्याला ही जागा दिली. हे सगळे जण वेळेत आले, ऋता आली आहे वेळेत, सो कन्नी येतोय, कन्नी विमेन्स डेच्या ओकेजनवर येतोय, म्हणून आपण हा घाट घातलाय खरं तर विमेन्स डे सेलिब्रेट करायचा तुमच्या कन्नी सोबत. सो मी आता ऋताला देणार आहे माईक, कारण की प्रत्येक जण त्यांच्या कन्नी सोबत आलाय. सो ऋताला विचारू देत की त्यांच्या आयुष्यातली कन्नी काय मीन करते, काय असणार आहे. तुझ्या पिक्चर बद्दल त्यांनी त्यांची मतं दिली आहेत, आता तू त्यांच्याशी संवाद साध. ऑल युअर्स. सो माझ्यासाठी तर म्हणजे माझ्या मैत्रिणींशिवाय किंवा आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण आई बाबांशी सगळं नाही बोलू शकत ना, तसंच माझंही आहे, सगळं नाही सांगू शकत मी माझ्या आई बाबांना. त्यामुळे मी मग मी जोरात बोलते काही, सॉरी. हा, सो मी बेसिकली असं म्हणत होते की सगळ्याच गोष्टी आपल्याला आई बाबांना नाही सांगतायत, त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या कन्या फार महत्वाच्या आहेत. आणि तशीच कन्नीची एक कन्नी टीम आहे जी ती जरा चुकली, धडपडली, आणि आपल्याला कायम अशी कन्नी हवी असते जी आपल्या होला हो नाही म्हणणार, पण ती म्हणेल की ठीक आहे तू करून बघ, मी आहे, ठीक आहे खड्डा आहे, ही पडणार आहे मला माहितीये, पण तिला करून बघू दे, मी आहे उचलायला. मी खड्ड्यामध्ये गेल्यावर वर बघितल्यावर ते असतात की आता ये बस झालं. त्यामुळे थँक्यू सो मच गाईज, कारण तुम्ही तुमच्या कन्यांना घेऊन आलात. तर तुम्हीच मला ऍक्च्युली सांगा, कोणाला त्यांचा एक्सपिरियन्स सांगायला आवडेल, कारण मला खरंच ऐकायला आवडेल. मी तर कायम म्हटलंय की माझी एक कन्नी तिथे उभी आहे जी ऍक्च्युली उद्या मी नाही रिप्लाय केला किंवा मी नाही तारखा दिला, तिला पकडायचं, तिच्या हँडलवर मेसेज करायचा. त्यामुळे ती आहे, माझे आई बाबा आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, शाल्मली आहे, सगळेच आहेत माझे ऍक्च्युली ऑडियन्स पण आहे. पण कधी कधी असं असतं ना की यू वॉन्ट टू कम बॅक होम, हे जे फिलिंग असतं, बाहेर कितीही तुम्हाला प्रेम मिळो पण एक घरी तुम्हाला एक असं वाटतं की यार घरी आल्यावर छान वाटायला पाहिजे. एक अशी जागा जसं प्रतीक आहे, मी त्याच्यासमोर काहीही बोलू शकते, तो मला सांगू शकतो हे चुकलंय, आणि एक थोडस सक्सेस मिळाल्यानंतर आपल्याला असं खूप वाटायला लागतं की आपण बरोबरच आहोत, विच इज नॉट द केस. आपल्याला वेळोवेळी कान पिळलेले हवे असतात की नाही, गेट मी बॅक टू द रियालिटी. त्यामुळे प्लीज कोणाला शेअर करायला आवडेल का की तुम्ही ज्यांच्या बरोबर आले त्या तुमच्या कन्नी काय आहेत, तुमच्या सोबत ज्या आल्या आहेत त्या तुमच्या फ्रेंड्स आहेत, बहिणी आहेत, काय आहेत. सो कन्नीचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पतंगाची जी कन्नी असते, पतंग वरती जात असते, त्याचा जो सपोर्ट सिस्टम असतो ती कन्नी असते. त्यामुळे तुमच्या लाईफ मधल्या सपोर्ट सिस्टम इथे आहेत. बऱ्याच जणी त्यांच्या बहिणींबरोबर आल्या आहेत, कोणी मैत्रिणींबरोबर आल्या आहेत, कोणी बेस्ट फ्रेंड्स. सो त्या काय इम्पॉर्टन्स आहे ते ऋता स्वतः विचारते. सो तुम्हाला चान्स आहे, कोणाला बोलायचं आहे? नमस्कार, माझं नाव प्राची कर्णिक. मी खूप इमोशनल आहे, त्यामुळे मी सुरुवात करतानाच मला भरून येते. माझ्यासाठी माझी कन्नी म्हणजे माझी बहीण श्वेता आणि तिची लेक दिलिशा. या ना, या. आय एम व्हेरी स्टुपिड, आय साऊंड व्हेरी स्टुपिड, बट शोईंग युअर इमोशन्स इज नॉट बिंग स्टुपिड. मी अत्यंत इमोशनल आहे,
मी एवढी इमोशनल आहे की माझी आई म्हणते ही रडण्याचे सीन्स खूप चांगले करते. इतकी मला सगळे असं म्हणते ही पेल की रोती आहे तू असं वगैरे. कारण खरंच इथे नळ बसवलंय, मला जरा काही झालं की रडायला येतं. त्यामुळे आय थिंक इट इज वन ऑफ दी स्ट्रॉंगेस्ट इमोशन. आणि आपण खूप लकी आहोत. म्हणजे मी प्रतीकला कायम म्हणते की जेवढ्या विमेन एक्सप्रेसिव्ह आहेत ना त्याने आपलं आयुष्य खूप बेटर आहे. आपण जे पटकन बोलतो ना ते चांगलं आहे, ऍटलीस्ट त्यांच्यासारखं मनात नाही ठेवत आपण. त्यामुळे वी हॅव अ ब्लेसिंग. सो ही माझ्यापेक्षा लहान आहे पण बऱ्याच ह्याच्यामध्ये ना ती आईसारखी वागते माझ्याशी. मला ओरडते, माझं काही चुकलं ते मला सांगते. आम्ही खूप भांडतो पण आमचं टॉम अँड जेरी सारखं भरपूर आहे. म्हणजे किती भांडलो तरी वी कॅनॉट लिव्ह विदाउट इच अदर. इच अँड एव्हरीथिंग वी शेअर विथ इच अदर. आणि काय म्हणतात ते, आम्ही एकमेकींना खूप सपोर्ट करतो प्रत्येकीच्या ह्याच्यामध्ये. आणि आपण जसं म्हणतो की वी हॅव समवन टू फॉल बॅक. सो आम्हाला दोघींना इतकं हे ना की वी हॅव इच अदर्स बॅक. आणि दॅट इज दी ओनली पॉझिटिव्ह अँड अ स्ट्रॉंग पॉइंट दॅट आय फील दॅट इज माय ऍसेट विच आय हॅव. सो मला एवढंच सांगायचं होतं. आणि या ओकेजन वरती आय वॉन्टेड टू टेल दॅट टू दीज टू ब्युटिफुल गर्ल्स इन माय लाईफ. सो विमेन्स डे आहे अँड दिस इज हाऊ वी आर सेलिब्रेटिंग इट. ऋताची कन्नी येते अँड व्हॉट बेटर देन हॅव्हिंग इच अदर्स कन्नी ॲट दिस ओकेजन. सो दिस इज वन ऑफ द थिंग. म्हणजे हे असे जेव्हा रिॲक्शन्स येतात तेव्हा ऋता काय फिलिंग असतं? म्हणजे मला भरून आलंय, तुला काय वाटतं? मी म्हंटल ना मला अपेक्षा नव्हती. मी वेदाला पण विचारलं की काय रिस्पॉन्स आहे किती, बिकॉज द टाइम वॉज व्हेरी शॉर्ट. म्हणजे आपल्याकडे कमेंट्स बंद करावे लागले. म्हणजे आपल्याला एका पॉइंट नंतर लोकांना सांगावं लागलं की आम्ही कमेंट्स म्हणजे रिप्लाय देणं बंद केलंय. ते कमेंट्स येत आहेत अजून, पण अजून आज इव्हेंट आहे म्हणून अजूनही कमेंट्स येत आहेत. जर तू जाऊन तुला तर त्याचे नोटिफिकेशन येत असतील तर कमेंट्स अजूनही येत आहेत लोकांचे. अजूनही माझा फोन वाचतोय मेसेज. सो प्रेम आहे ऋतावरचं हे आणि हे अजून संपतच नाहीये. खूप खरंच मी म्हणते ना की काहीतरी माझ्या आई बाबांनी करेक्ट केलं असेल आयुष्यात खरंच. कारण माझं काय, मी तर हार्डली तर सुरुवात केली आहे. माझी काय पुण्य असणार आहे एवढ्याशा लाईफ टाईम मध्ये. पण सिरियसली माझ्या आई बाबांनी एवढी माणसं जोडली आहेत ना. मला एकमेव ब्रीदवाक्य माझ्या आई बाबांचं आहे, तू उद्या कितीही मोठी हो, एकटी वर गेलीस काही उपयोग नाहीये. तू तुझ्या माणसांना वर घेऊन गेलीच पाहिजेस. तू मोठी होतीयस म्हणजे कारण तू त्यांना वर घेऊन जाऊ शकतेस. त्यामुळे प्लीज, त्यामुळे थँक्यू. कारण तुम्ही माझं काहीच काम नाही बघितलं तर हे तुमचंही क्रेडिट आहे. आणि थँक्यू सो मच. आणि प्लीज माझी अशी इच्छा आहे की मला टेलिव्हिजनवर खूप प्रेम मिळालंय, नाटकातही खूप प्रेम मिळालंय. आणि आता खरंच आय एम ट्राईंग व्हेरी. मला माहिती आहे खूप लोक मला विचारतील मग टेलिव्हिजन आता करणार नाही का, मग तुम्ही येणार नाही का. असं नाहीये, पण कुठेतरी आमची ही ग्रोथ, तसं आपण जॉब चेंज करतो राईट, आपल्याला आपली ग्रोथ हवी असते, तसं कलाकारासाठी इट्स अ स्टेप अहेड की मला ट्राय करून बघायची आहे फिल्म. त्यामुळे मी आता प्रयत्न करते. पण मी आय वॉन्ट लाय टू यू, कारण बुकिंग होणं खूप गरजेचं आहे. फिल्म चालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तू आता तुम्ही ज्या संख्येने इथे आलात तशी प्लीज थिएटरमध्ये जाऊन पण गर्दी करा. सगळ्या जणी घरी जाता गेल्यानंतर प्रत्येक जण 5 जणींना घेऊन सिनेमा पाहायला जाणार आहे. ओके, प्रत्येक जण 5 कन्नीना घेऊन जा. 5 पेक्षा जास्त जणींना घेऊन जाणार आहे. कन्नी आणि ऋता आपल्यासाठी आली आहे, तिच्या फिल्मचं प्रमोशन आहे, विमेन्स डे सेलिब्रेट करते. सो येस प्राची, थँक्यू सो मच. आणि तुमच्या लाईफ मध्ये या कन्नी अशाच कायम सपोर्टिव्ह राहू देत. एनीबडी एल्स? थँक्यू. सॉरी, एक मिनिट तिला सांगू आधी. माझी कन्नी असेल. ऍक्च्युली माझं जास्त फ्रेंडशिप असं नाही, जास्त मन आता जस्ट ऍक्च्युली मी मिरॅकल्स मध्येच आहे. थँक्यू सो मच. सो माझं ऍक्च्युली माझे फ्रेंड्स खूप आहेत. एक माझी फ्रेंड आहे बट जास्त माझं होत नाही भेटणं त्यांना. ती पण एक माझ्यासाठी कन्नी आहे. जस्ट 8वी पासून म्हणजे खूप 6-7 वर्षाचा ऍक्च्युली झालं असेल आमचं दोघांचं फ्रेंडशिप. ते पण ऍक्च्युली 4 वर्षाचं आमचं फ्रेंडशिप होतं, फक्त कॉलिंगवरती. तिला भेटणं कधीच पण त्याला कधी भेटलीच नव्हती. आणि नंतर लिटरली मुंबईला आली, मी गावी राहायची आणि नंतर मुंबईला आली, नंतर आमचं रेग्युलर भेटणं. आणि दुसरी कन्नी म्हणजे ती सलोनी, तिचं मिरॅकल्समध्ये आम्ही दोघं क्लासला जॉईन झालो वगैरे. म्हणजे असं काही म्हणजे घरचं पण प्रॉब्लेम कधी काय, अगं सलोनी यार असं आहे, काय करू मला कळत नाहीये. किंवा कुठचं समजा शॉर्ट फिल्म वगैरे लिहायचं असेल ना तर फोन चालू, अगं हे सांग ना, हे असं कळत नाहीये मला, सांग ना तू काय लिहू मी. असं कधी पण झालं ना, काही असू नाही तू करशील, या सांग ना मला हे कॅरेक्टर नाही समजत, मी कसं पकडू, मला रडायला येत नाहीये. मी रडते, खूप रडते, इमोशनल लगेच होते कुठच्या पण तुमच्यासारखाच सेम.
बट ती बोलते नाही तू रडू नकोस, तुला असं नाही तू असं हे हर्ट करून घेऊ नकोस की मी तुला डायरेक्टली बोलते. ती मला रागाने काही बोलते, म्हणजे कधी पण म्हणजे ती असं लपून ठेवत नाही की मागे बोलत नाही, समोर असेल ना तर डायरेक्टली बोलते नाही श्वेता तुझं हे चुकतंय, हे असं करू नकोस. किंवा इवन ऑईस आम्ही करतो ना रेकॉर्ड, यार असं मला ना रागामध्ये कॅरेक्टर करायचं आणि मी ऑईसमध्ये रेकॉर्ड करून तुला पाठवते, हे कसं आहे मला सांग म्हणून तू मी तुला ऑडिओ माझं पाठवते पहिला. मग ती सपोर्ट खूप अजूनपर्यंत आहे माझ्यासोबत. ह्या पुढे पण दोघं एकत्र काम करू. आम्ही सगळं काही ना काही शॉर्ट फिल्म वगैरे बनवत असतो. आणि तुमच्या पण बाकी आणि कुठचं नाटक तुम्ही केलं होतं दादा, एक गुड न्यूज आहे, सो ते पण खूप छान आहे. आणि आता कन्नीसाठी प्लीज सगळ्यांनी कन्नी बघायला या, आपण सगळी तू किती जणींना घेऊन जाणार आहे ते सांगा. मी खूप ऍक्च्युली जाईन, खूप आता उद्या जाईल हे सांगू शकत नाही कारण ऍक्च्युली मी उद्या नाही, खूप दिवस चालणार आहे. माझे फ्रेंड्स खूप आहेत. सो क्लासमध्ये आम्ही 42 आहे, त्यामधून प्लीज सगळ्यांना घेऊन जा, सगळ्यांना टॅग करायचं. हो हो नक्की नक्की टॅग करायचं. हो हो नक्की नक्की आम्ही नक्की बघणार नक्की तू जातेस की हो. नाही. नक्की नक्की मॅम मी सगळं बघते, रिप्लाय करत नसले तरी मॅम मी घेऊन जाणार ऑब्विसली. माझं सगळीकडे लक्ष असतं. थँक्यू श्वेता. येस थँक्यू. सो कन्नी असं वेगवेगळ्या गोष्टी आपण अजून पण ऐकणार आहोत, पण ऋतासाठी काही स्पेशल गोष्टी सुद्धा काही लोकांनी केल्या आहेत तिकडे. सो ऋतासाठी काही तिचे जे खूप खास मैत्रिणीच म्हणूयात, आज तुम्ही सगळ्याजणी तिच्यासाठी इथे आलायत. सो ऋतासाठी एक तर तिला वेलकम करायला तिची एक फॅन आहे, तिने काहीतरी स्पेशल आणलंय. सो येस. म्हणजे मी तुला खूप टाइमपासून बघते, लाईक युअर फर्स्ट सिरियल, युअर मूवीज, एव्हरीथिंग, लिटरली फर्स्ट डे फर्स्ट शो एव्हरी टाइम मम्मीला घेऊन जाते जबरदस्ती, कारण तीच माझी कमी आहे. आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स बट नोबडी कॅन मॅच हर लेवल विथ मी. अँड आय हॅव सीन यू, oh my God, आय सीन यू फ्रॉम अ लॉंग टाइम अँड इट हॅज बीन, तुझे प्रयोग पण होते मध्ये दादा पूर्णशे खूप ट्राय केलं, तिकीट भेटावी, डे म्हणजे सॉर्ट आउट व्हावा, माझ्या शेड्यूलमधून निघून बघावं, बट नाही शक्य झालं. तेव्हा असं वाटलं की लिटरली कधीच ऋताला बघायला नाही भेटणार आहे, कारण की माझ्यासाठी तू खूप मोठी इंटरनॅशनल फॅन आहेस. ऍक्च्युली तू आहेस माझ्यासाठी. करीना कपूर आणि त्याच्यापेक्षा पण खूप मोठं ऍक्च्युली शी डिझर्व ऑल दिस because I have seen her in different roles and it is incredible your work. Literally प्रत्येक मूवी मध्ये मी तुला असं वेगळं, अनन्या स्पीचलेस गाईज, नसेल बघितला कोणी तर मी बोलते प्लीज जाऊन बघा, कारण की तिचं जे काम आहे त्याच्यात प्रेमात पडले मी तुझ्या. आय लिटरली लव्ह यू अँड काय बोलू, अशक्य वाटत होतं तुला भेटणं आणि आज भेटते. It is a big pleasure to stand in front of you. Thank you so much. Thank you so Thanks much. to her. Thank you. Thank you so मजा much. येस येस. लिटरली मला वाटलं नव्हतं की मी सिलेक्ट पण होईल किंवा ओ माय गॉड, लिटरली फील्स लाईक गाईज. येस. सो हिची जी रिॲक्शन आहे ऍक्च्युली यू डिझर्व अँड प्लीज कीप डुईंग ऑल दिस एव्हरीथिंग. म्हणजे मी बघितलंय खूप ऍक्टर्सला लग्नानंतर होतात ना सासूसाठी म्हणणं, आपली मराठी मुलगी भाई नाही, सासूचं कौतिक सगळीकडे ती करते आणि ती नेहमी सगळ्यांना असं अप्रिशिएट करते, फॅमिली, फ्रेंड्स, एव्हरीबडी. आय वॉन्ट टू बी अ ह्युमन लाईक यू. आय कॅनॉट बी अ स्टार बट आय वॉन्ट टू बी अ ह्युमन. No, you are a star. थँक्यू सो मच. थँक्यू पायल. थँक्यू सो मच. I will surely go with my mom and also my. आणि किती जणांना देणार? बघ मी ट्राय करेन बिल्डिंगच्या सगळ्या बायकांना, कारण आमच्या बिल्डिंगच्या बायका खूप एन्थुसियास्टिक आहेत. पल्लवी काकी व्हिडिओ काढ जेव्हा जाशील तेव्हा वी विल टेक युअर. येस. नाही आम्ही माहितीये हे वैभव, मी याच्या आधी जी फिल्म केली सर्किट, त्याच्यात वैभव होता, तो सतत हे म्हणायचा की घरच्या बाईने फिल्म बघितली ना, किंवा बिकॉज शी ड्राईव्ह द डिसिजन. आपल्या सगळ्यांना माहितीये, म्हणजे आमच्या घरी पण माझ्या आईचंच चालतं सगळं, आणि इवन फॉर दॅट मॅटर माझ्या हे पण सासरी पण, बिकॉज माय मदर इन लॉ इज अ सिंगल मदर, त्यामुळे शी इज व्हेरी, म्हणजे तसं त्यांचेच डिसिजन्स असतात. त्यामुळे वी नो घरच्या बाईने सांगितलं म्हणजे आपण जाणार, बिकॉज ऑल्सो वी वॉन्ट टू मेक देम हॅपी. कारण ते असं असतं ना की त्यांचा मूड सांभाळूया, त्यामुळे त्या निमित्ताने का होईना तो हे वैभव पण कायम म्हणतो की घरच्या बाईला फिल्म आवडली ना, स्त्रीला फिल्म आवडली ना, की तुमची फिल्म हिट होणार, वर्ड ऑफ माउथ होणार. सो प्लीज सगळ्या काकूंना घेऊन जा आणि सगळ्यांना तू व्हिडिओ कर, आपण तुझा व्हिडिओ फीचर करूया मज्जा पिंक वरती. व्हिडिओ कर, तू सगळ्यांना घेऊन जा. आय विल शेअर इट ऑन माय स्टोरी. प्रॉमिस. येस डन आहे. बघ आता. Also go guys.
थँक्यू. सो अजून काहीतरी स्पेशल आहे. कोणीतरी कविता केली आहे ऋतासाठी. सो ऐकूयात आपण. ये. सो भक्ती आहे राईट. भक्ती राईट. येस. कधीपासून भेटायचं होतं आणि आज घाम फुटलाय खरं तर हाताला. लाखो करोडोंच्या मनात घर करणारी ऋता दुर्गुळे, लाखो करोडोंच्या मनात घर करणारी ऋता दुर्गुळे, तुला भेटण्याचे भाग्य मिळाले मज्जा पिंकच्या कॉन्टेस्टमुळे. थँक्यू मज्जा पिंक. वा वा. थांबा. दुर्वा, फुलपाखरू, टाइमपास, मन उडू उडू झाले, अनन्या आणि आता आली कन्नी घेऊन. कन्नी हे कॅरेक्टर पण जाईल चाहत्यांचे मन जिंकून. तोडकं मोडकं का होईना सुचलं ते लिहिलं, तुला भेटायचं स्वप्न साकार झालं. कॉन्टेस्टच्या क्वेश्चनचा आन्सर होता कल्याणी. कॉन्टेस्टच्या क्वेश्चनचा आन्सर होता कल्याणी. मी सर्वांना आवर्जून सांगेन, तुम्ही पहा मूवी कन्नी, पहा मूवी कन्नी. अरे थँक्यू सो मच. सो आता ही पण कविता तू व्हिडिओ कर. हा. ही कविताचा व्हिडिओ पण आम्ही शेअर करणार आणि ऋता कमेंट करणार. ती म्हटली आहे ना मी सगळं शेअर करणार. ती सगळं शेअर करणार. सो येस. थँक्यू भक्ती. थँक्यू खरंच, तुमच्यामुळे मला भेटायला मिळालं हिला. थँक्यू. सो दिस इज अनदर बिग फॅन ऑफ ऋता आणि ती अनेक दिवस तुला भेटायचं होतं. आपण तिला माहिती. I don't know, like I'm very much speechless. My name is Shraddha and to be very honest, मी फुलपाखरू सिरियल पासून फॅन झाली आणि माझी लव्ह स्टोरी कुठे ना कुठे त्याला मॅच करते. आय वोंट डिस्क्लोज इट एव्हरी टाइम बट माझी लाईक मी पूर्ण लाईक बोलतो ना, आय हॅव ट्राईड मेनी वेज. लाईक फोटोग्राफर्स माझे फ्रेंड्स आहेत. वन ऑफ युअर भूषण समवन, I tried contacting him but no, negative result. अनिकेत हंबिरे was like तुम्ही गिरगाव चौपाटीला येल्लो साडीमध्ये आलेले फुलपाखरूचं, तेव्हा पण माझा फोटोग्राफर, मी त्याची पोस्ट बघून विथ यू लाईक ही क्लिक अ फोटो विथ यू आणि त्याची पोस्ट बघून आय वॉज लाईक, मी त्याची बोलत नव्हती की तू मला का नाही सांगितलं. आय हॅव ब्रोक फ्रेंडशिप विथ हिम. ही स्टेज नियर मी ओनली. ठीक आहे, आज जाऊन त्याला सांग की नाही की इतकं त्या लेवलचं आहे ते. लाईक आय विल बी ऑनेस्ट बिकॉज माय मॉम इज देअर, सो शी नोज एव्हरीथिंग. इवन शी नोज की मी किती स्ट्रगल करते फ्रॉम 2-3 years. आय नो इट्स नॉट अ बिग डील बिंग अ फॅन बट लाईक सेम जसं ती बोलली तसंच माझ्यासाठी आय हॅव नेव्हर अडॉट ऐश्वर्या राय एज वेल. आय हॅव नेव्हर अडॉट बट I don't know what is the connection. I find many things which I vibe with you. It matches with you. So I don't know. Maybe मी fumble करते आहे. But she has saw की मी किती struggle केलं इकडनं तिकडनं. Like I've tried many ways की please मला 2 मिनिटं का होईना भेटेल का, जमेल का and all. And त्यानंतर माझी hope literally अशी इथपर्यंत आलेली. But त्यानंतर अचानक abruptली you got some news like कॉन्टेस्ट आहे कन्नी फ्लेम अँड ऑल. बिकॉज ऑब्विसली मीही अनन्या वगैरे सगळं बघितलंय. फुलपाखरू तर मी आतापर्यंत बघतीये लाईक झी5 वर की बिकॉज ती तो रोमॅन्सच वेगळा आहे विथ मानस अँड ऑल. सो आता रिसेंटली लास्ट वीक मध्ये आय डिड अ मॉडेलिंग विथ संस्कृती बालपुडे मॅम. सो तेव्हा पण आय वॉज लाईक की मला त्यांनाही बघून ठीक आहे. आय हॅड अ पिक विथ हर बट ती लेवल नव्हती. सो शी इज माय मॉम. सो शी इज माय कन्नी. मम्मी आहे इकडे. Yeah, she is always there with me. Like बोलतात ना, जिथे when you have mom, you're not answerable to anyone. So she is my mom and दुसरी is my आजी, but आज ती नाही येऊ शकली आहे. But yeah, so she also knows how mad I am for you. Like, thank you so much, guys. Can I hug you? Yeah, please, यार. जाऊन बोल त्या मित्राशी. I don't know. आणि त्यांच्याही हातात नसतं. अरे सिरियसली लॉट ऑफ थिंग्स. आणि आय थिंक गिरगावला शोभायात्रा होती ना तेव्हा, Right. आणि झी युवाचे सगळे कलाकार आले. Right. अगं त्यांच्याही हातात काहीच नसतं जेन्युइन. त्याने लिटरली असा फोटो काढले तुमच्या बाजूला. I was like, तिला राग आला. आता जाऊन तू तुझा व्हिडिओ त्यांच्यावर शेअर And कर. thanks to her, like खरंच की तिच्यामुळे आज like it was my dream, one of my dream, I won't say dream but one of my dream की मला भेटायचं. I don't know how it's gonna be possible but yes, thanks to her की एवढं जवळून बघायला. बिकॉज समोर बघणं वेगळं आणि ऑन टेलिव्हिजन बघणं राईट वेगळं. आय होप आय डिडंट डिसअपॉइंट यू. नो नेव्हर. मी तेच बोलते ना, तुमचं जे बिहेवियर वगैरे ना चुलबुली अँड ऑल तशीच कुठेतरी मी आहे. दॅट्स वाय एक वाईब असते. यू कॅनॉट एक्सप्लेन इट इन युअर वर्ड्स.
सो तसं. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू प्लीज. थँक्यू. सो येस बसूया आपण थोडा वेळ. तर अनेकांना आय एम शुअर बरेच एक्सपिरियन्सेस शेअर करायचे आहेत, बरंच काय काय बोलायचं आहे, तिला पण फ्री करायचं आहे, तुम्हाला पण फ्री व्हायचं आहे. सो हे असं जेव्हा रिॲक्शन्स येतात कसं वाटतं, बिकॉज ह्या सगळ्या जणी त्यांच्या त्यांच्या कामातून वेळ काढून आज तुला भेटायला आल्या आहेत, हा विमेन्स डे असा वेगळा सेलिब्रेट करायला आला आहे. सो मला बेसिकली ना म्हणजे मी माझ्या हे काय म्हणतात मी जवळच्यांना पण म्हणते की ते माझ्यासाठी स्पेशल काय आहेत, कारण ते माझ्यासाठी वेळ काढतात. वेळ आणि पैसा हे आपण खूप जवळच्या माणसांवरच काय म्हणतात त्याला स्पेंड करतो किंवा जवळच्या माणसांसाठीच वेळ काढतो. तर ह्याच्या पलीकडे जाऊन अजून तुम्ही समोरच्याला काहीच नाही देऊ शकत. आणि आत्ता जेव्हा एक एक मिनटं पण आपल्याला असं असतं की वी शुड नो की वेअर वी आर स्पेंडिंग, कारण ती स्पेंड केलेली वेळ परत येत नाही. सो थँक्यू गाईज, कारण म्हणजे तुम्ही म्हणजे फॉर दॅट मॅटर यू आर, मला अजूनही एकही बरी रील बनवता येत नाही यार, आणि तुम्ही इतके भारी भारी एडिट्स करता. कसं यार, मी म्हणजे हिला म्हणते वेदाला फक्त मेरे को असं लग रहा है की ना आपण ह्याच्यावर रील करूया, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ते ट्रेंडिंग सॉन्ग गेलेलं असतं सगळं. त्यामुळे आय एम सो बॅड ॲट ऑल दिस. बट गाईज थँक्यू, कारण तुमच्या सगळ्यांमुळे म्हणजे मला असं वाटतं की खूप वेळा ना कदाचित माझं काम एका माणसापर्यंत पोहोचू शकतं, पण त्या दुसऱ्या माणसामुळे ना ते अजून 10 लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे तुम्हीही माझ्यासाठी खूप महत्त्वाची कन्या आहात, कारण तुमच्यामुळे माझं काम पोचतंय. आणि कुठेतरी ना मी खूप म्हणजे आता मी हे तोंडावर बोलू शकते, पण मी खरंच खूप ब्लेस्ड आहे. म्हणजे हे मी कायमच बोलते, पण इट इज लाईक हे सगळ्यांना नाही मिळत, खरंच नाही मिळत. आणि हे लॉट ऑफ फ्रेंड्स ऑल्सो अग्री, जे कलाकारच आहेत, जे ॲक्ट्रेसेसच आहेत, ॲक्टर्सच आहेत, कुठेतरी आता ते हिचं खूप फॅन फॉलोइंग आहे हे दिसायला लागलंय आता. त्यामुळे पण तुम्ही प्लीज मला असं सोडून जाऊ नका. मी खूप म्हणजे मी आय एम नॉट समवन की पब्लिक फिगर झाले म्हणून काय झालं, मला माझी काही पर्सनल स्पेस आहे बी नाही. मला कायम असं वाटतं की ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे इट इज ॲज बेसिक ॲज उद्या माझ्या भावानी मला काही विचारलं, माझा लहान भाऊ आहे 5 वर्ष लहान आहे, त्यांनी मला काही विचारलं तर जस्ट बिकॉज आय फील रिस्पॉन्सिबल की नाही यार, हो म्हणजे इफ समवन इज लुकिंग अप टू मी, म्हणजे आधी मला असं वाटायचं की एकच माझं बाळ आहे, माझा भाऊ, की ही लुक्स अप टू यू. आपल्या घरी पण बोललं जातं ना, तू अशी वागलीस तर तो पण वागेल, तो लहान आहे म्हणून. तर मला असं वाटतं बाप रे, खूपच रिस्पॉन्सिबिलिटी वाटली आहे. बिकॉज इवन यू सेड की यू रिलेट विथ मी, यू रेझोनेट विथ मी. तर मला असं होतं की त्यामुळे ना चॉईसेस करताना पण मला असं शिट, मी आता तुम्हाला कन्नी बघून आय होप मी तशी नाही आहे, मी आताच सांगते कन्नी आणि ऋता वेगळी. त्यामुळे राग येत असेल फिल्म बघून तर राग यायला पाहिजे, पण तो कन्नीचा असू दे, ऋताचा नको. चैत्रालीने फिल्म पाहिली आहे, त्यामुळे ती आता मला सेम म्हणाली मला तिचा जरा राग येत होता, तर ती चांगली गोष्ट आहे, राग यायला पाहिजे. पण मग ती कन्नी आणि ऋता ह्या दोन वेळ. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं, एक बेसिक कलाकार म्हणून अपेक्षा असते की आम्ही केलेल्या कॅरेक्टर्सवर आम्हाला जज करू नये, बिकॉज हे आमचं काम आहे. उद्या मी सेम काम करायला लागले तर आपल्यातलीच काही माणसं जी बोलणार आहेत की अरे ही सेमच करतीये, आणि त्यात माझीही काहीच ग्रोथ नाहीये. त्यामुळे ॲज अ कलाकार म्हणून आमची पण एक स्पेस असते. तर आणि मला माहिती आहे की आणि मला असे कधीच एक्सपिरियन्स नाही आला की एकदम म्हणजे मला असं वाटतं जे पहिल्यापासून ज्यांनी मला मी धरून ठेवलेत ना ते आत्तापर्यंत आहे. सो आय एम जस्ट होप की आपलं असं खूप खूप आम्ही नेक्स्ट टाइम आपण करू तेव्हा अजून मोठं आणि अजून छान होऊ देत. सो येस, आणि ऋताची एक इच्छा आता आपण पूर्ण करणार आहोत, तिला रील करायची आहे. सो नवरोबा सारखं रील बनूच शकत नाहीये. सो ऋता आता आपल्याला शिकवणार आहे नवरोबा कसं करायचं आहे. सो वी आर गोइंग टू प्ले द सॉन्ग आणि ऋता आपल्याला स्टेप्स दाखवणार आहे. सो तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहा आणि ऋतासोबत या स्टेप्स करायच्या. सो येस, या मीडियामध्ये करिअर करायचं हे तुझं स्वप्न होतं स्कूलपासून, की नंतर काय कॉलेजमध्ये आल्यानंतर तुला असं वाटलं की आपण पिक्चरमध्ये आणि सिरियलमध्ये करावं, त्याच्यासाठी तू काय काय केलं?
सो बेसिकली ना मी अगदीच म्हणजे काय म्हणतात त्याला व्हेरी मिडल क्लास फॅमिली, त्यामुळे अभिनेत्री होणं हे डेफिनेटली माझं स्वप्न नव्हतं. इंजिनियर होणं हे होतं जे आपल्या सगळ्यांचं असतं, आयदर डॉक्टर किंवा इंजिनियर. ह्याच्या पलीकडे यु नो बिकॉज इट इज सेफर. तेवढं क्रिएटिव्ह. पण आय हॅव ऑलवेज बी, म्हणजे मी भरतनाट्यम शिकले, मी कॅलिग्राफी शिकले, मला कला कल्चर म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप इंटरेस्ट होताच. पण ऍक्टिंग वॉज नेव्हर मला आयुष्य, कारण माझ्या फॅमिलीमधलं कोणीच नाहीये. त्यामुळे मी खरंच या बाबतीत खूप नशीबवान आहे. मला असं वाटतं की मला समहाव आय डोंट नो, म्हणजे मी फर्स्ट इयरला होते रुयामध्ये आणि तेव्हा मी मास मीडिया करत होते. सो मास मीडियाला ना जेव्हा तुम्हाला सुट्टी असते आणि काही असतं ना की तुम्हाला इंटर्नशिप्स करावे लागतात, तेव्हा मी पुढचं पलच्या सेटवर केले होते इंटर्नशिप. तेव्हा तेजस मला असं म्हणाले की अरे तिथे कॅरेक्टर येतंय तर तू छान पण दिसतेस तर तू प्रयत्न करणार. मी म्हणलं नाही यार मला काही असं इंटरेस्ट नाही, आणि मी केलं तर हिरोईन करणार. उगाच काही संबंध नाही, काही हा काय कॉन्फिडन्स आहे मला माहित नाही. पण मी असं काय म्हणजे अनन्याच्या वेळेस पण जेव्हा मला आयुष्यात वाटलं नव्हतं की यु नो मी आता फिल्म करेन, कारण इट्स अ स्टेप, इट्स अनदर स्टेप राईट. तर तरी मला असं मी रँडमली मला फिल्म्स येते, कारण फुलपाखरू नंतर मला खूप फिल्म्स यायला लागल्या, कारण खूप युथ बरोबर म्हणजे ना रिलेटेबल फॅक्टर आणि असं सगळंच होतं. तर तेव्हा पण मी असं रँडमली म्हणायचे मी केली तर फिमेल ओरिएंटेड फिल्म करणार. त्यामुळे मॅनिफेस्टेशन आय थिंक माझ्यासाठी खूप वर्क झालंय. त्यामुळे लाईक यू म्हणजे मी ठरवलं नव्हतं कधीच मी बाय ऍक्सिडेंट अभिनेत्री आहे, पण दुर्वा संपेपर्यंत मला कळलं होतं आता मला हेच करायचंय. कारण एकतर मला समहाव ते आवडतं पण, आणि मला सगळ्यात जास्त कॉन्फिडेंट आणि छान कॅमेरासमोर वाटतं. म्हणजे कॅमेरासमोर म्हणजे ते रोलिंग ऍक्शन या ऍक्शन कट या याच्यामध्ये मला असं वाटतं हा खूप भारी. नाही तर अदरवाईज आपल्याला खूप वाटत असतं यु नो की सगळे आपल्याला जज करतायत खूप. पटकन मी काय केलं तर लोकांकडे माझं लक्ष आहे की बापरे आता मी काय चुकीचं करेन. पण कॅमेरासमोर तुम्ही नोबडी इज जजिंग यू. तुम्हाला ते दिलेलं काम आहे, तुम्हाला ते लिहिलेलं तुम्हाला वाक्य बोलायचे आहेत, माझी वाक्य नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं इट्स अ व्हेरी सेफ प्लेस. थँक्यू 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 सो मच. मला शाळेत कधीच 100 पैकी नाही मिळाले, बट थँक्यू 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 सो मच. हाय मॅम, मला असा क्वेश्चन होता की तुम्ही स्वप्न होतं की ते जसं काही बोलत तसंच स्वप्न तुमचं होतं की नाही मला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं. तुम्ही बोला की मला असं माहीत नव्हतं की मी असं पुढे अभिनेत्री होईन वगैरे. बट तुमचा म्हणजे कसा प्रवास झाला की तुम्ही इवन माझा अजून एक क्वेश्चन आहे की एखाद्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही जाता ते कसं इमोशनल हाणते ते मला अजूनपर्यंत ॲक्च्युली रडणं येत नाही. रडते मी रिअल लाईफमध्ये, बट कॅमेरासमोर सांगितलं रडायला तर ते नाही जमत माझ्याकडून, अजून ते होत नाहीये. मी तुला माहितीये का माझी अशी खरंच म्हणजे मलाच नाही कळलंय हे, खरंच मला नाही माहिती. मी खूपच अगं मी काय हार्डली 4 फिल्म्स आणि 3 सिरियल केल्या आहेत. मी नाही सांगू शकत हे की कसं काय, मला नाही माहिती माझी प्रोसेस. बट थँक्यू काकू, थँक्यू. हो या 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 आय ट्राय नॉट टू यूज इट. या आणि अरे ऍक्च्युली कळतं. हा, आणि मला ना डोळ्यांना ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं बापरे नकोच, आपल्या डोळ्यांमुळे चाललंय नको, त्यामुळे रिस्क नको. बट थँक्यू, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. बट मे बी आय एम नॉट, अजून मला ते कळलेलं नाहीये मला पण. बट शी इज राईट. ती मी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते की मी खूप माझे वाईट प्रसंग आठवते, पण म्हणून असे नाही की मी खूप म्हणजे बापरे 10 रुपये पण नव्हते माझ्याकडे, असं मी आयुष्य कधीच जगले नाहीये. का नशिबाने माझं चाइल्डहुड हॅज बीन रिअली ग्रेट. माझे आई बाबांनी मला जे जे हवं ते त्या वेळेला दिलेलं आहे. पण मला असं वाटतं ना की खूप तेव्हा दुर्वा चालू होतं, फर्स्ट हाफ पहिलंच वर्ष होतं दुर्वाचं, आणि त्यावेळेला माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ना ज्याने तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुमची इंडिव्हिज्युअलिटी स्ट्रॉंग पण होत असते. 17व्या-18व्या वर्षी तुम्ही असे मिडल ऑफ ह्याच्यात असता. हा म्हणजे यु नो की तुम्हाला आई बाबांनी दिलेले संस्कार पण असतात, पण तुम्ही तुमचे पण घडत असता. त्यामुळे मला असं वाटतं मला माझ्या कामाने खूप जास्त घडवलंय, मोर दॅन बिईंग होम. कारण आय एम समवन की यु नो मी सेटवर सगळ्यात जास्त आनंदी असते. म्हणजे मला असं छानच वाटतं. तर आय डोंट नो, इट जस्ट द एक्सपिरियन्सेस मे बी. आणि समहाव मी खूप इमोशनल आहे, मी खूपच इमोशनल आहे. म्हणजे तिथे कोणाचं काहीतरी घडत असेल आणि मी इथे बसून रडू शकते. त्यामुळे मला ते खूप, मला माहित नाही, समहाव आय एम ओव्हर इमोशनल. आय फील समटाइम्स आय एम ओव्हर इमोशनल, ओव्हर गिव्हिंग.
सो आपण प्रश्न घेऊयात. त्याच्या आधी आपण ऋतासाठी आता इतकं सगळं करतोय, तर अजून एक काहीतरी स्पेशल करणार आहोत. विमेन्स डे आहे, सो एक विमेन ऑन्ट्रप्रेनर आहेत आपल्यासोबत आणि त्या खास ऋतासाठी ऑल द वे लोणावळ्यावरून आल्या आहेत, कारण की त्यांच्याकडनं आपले ते आज गिफ्टिंग पार्टनर पण आहेत या इव्हेंटसाठी. सो फेमिनाईन नावाचा एक ब्रँड आहे जो विमेन ओरिएंटेड आहे, विमेन हायजीनसाठी काम करतो. सो सायली पाटील आहेत स्वतः, त्या येतील आणि आय वुड रिक्वेस्ट हर, त्यात तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आल्या आहेत. सो आपण बघूया, त्यांनाच इन्व्हाइट करूया. येस, थँक्यू. येस, सो फेमिनाईन नावाचा हा जो ब्रँड आहे तो, येस, Sorry, मला खूप gifts आवडतात. येस, मी असं, माझी आई बाबा म्हणाले होते की लग्नाच्या ह्याच्यात दी की यु नो नको वगैरे. म्हटलं का, मला पाहिजे फिल्म, मला हे पाहिजे, गिफ्टच पाहिजे मला. सो हे सगळे विमेन हायजीनचे प्रॉडक्ट आहे. मी सांगेन सायली मॅमनाच काय आहे ते तुम्हीच प्लीज सांगा. These are हे मला खूप गरजेचं आहे, I know. मला I खूप know, गरजेचं I आहे know. हे. Yes, आय कॅन yes. स्पीक नो. Yes. सो बेसिकली इट्स अ पीरियड पेन रिलीफ क्रीम आणि मला खूप त्रास होतो. This is cramp oil, pocket friendly. Wow. आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे आहेत बायोडिग्रेडेबल आणि केमिकल फ्री. कारण आपण पृथ्वीचं खूप सारं नुकसान करतोय. सो मी मगाशी ज्याला विचारते सगळेजण की तुम्हाला प्रश्न विचार, मलाही प्रश्न विचारायचा आहे. विचारा. कारण की मी सगळ्यांना विचारते, म्हणजे मला जेव्हा आधी सेलिब्रिटीजना भेटायची संधी मिळाली तेव्हा पण, की तुम्ही काय वापरता? यार मला वाटलंच होतं. गाईज आय एम सॉरी, ह्या बाबतीत मी थोडंसं नेचरचं नुकसान करते, कारण मी अजूनही शिफ्ट करू शकले नाहीये पॅड टू कपवर. नो, इट्स गुड. आय नो, बट मला नो नो नो, बायोडिग्रेडेबल, येस, बायोडिग्रेडेबल पॅडचा ऑप्शन आहे. मेन्स्ट्रुअल कप अँड टॅम्पॉन्स आर नेव्हर गुड, कारण की त्यामुळे तुमची युट्रस खाली येतं. आय जस्ट फील बेटर राईट नाऊ. Yes. गाईज आय एम नॉट रॉंग. आणि Thank you. येस, आणि तुम्ही आतापर्यंत वापरत असलेले मे बी मेडअप ऑफ प्लास्टिक किंवा असे असतील. दीज आर 100% बायोडिग्रेडेबल, मेडअप ऑफ प्लांट बेस्ड मटेरियल. थँक्यू सो मच. Yes. बट हो, कारण मला खूप लोक असं म्हणत होते की यु नो शिफ्ट टू कप आणि असं, येस. पण मला ते दॅट्स फाईन. आणि म्हणूनच हा जो आपला ब्रँड आहे आणि म्हणूनच मज्जा पिंक पण हाच विचार करतं आणि म्हणून अशा ब्रँडचा सोबत घेऊन जातोय ज्याच्यात पर्यावरणाचा सुद्धा आपण विचार केला आहे. सो येस, सो सायली पाटील, थँक्यू सो मच. तुम्ही अशा पद्धतीने यूज अँड ट्राय टू आय विल ट्रॅव्हल करणं, मला माहिती नाही किती यूज येईल तुम्हाला, पण ट्राय टू यूज. नो नो नो, आय विल. येस, आणि तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी आणि संपूर्ण करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्लीज बघा. या, प्लीज. नक्की बघणार. आणि विमेन्स डे आहे, एनिवेज आय एम व्हेरी मच ऍक्टिव्ह आज शीज. आणि थँक्यू मज्जा पिंक की तुम्ही ही संधी दिली. आणि मी पण सगळ्या फिमेल ऑन्टरप्रेनर्स जेवढ्यांना आपण एम्प्लॉयमेंट दिले त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे की मूवी नक्की बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. थँक्यू सो मच सायली मॅम. आपण बोलणार आहोत तुमच्याशी, प्लीज हॅव अ सीट. सो जसं मी म्हणाले तसं की हा ब्रँड आज ते आपले गिफ्टिंग पार्टनर आहे. तुम्ही प्रत्येक जण घरी जाताना त्यांचं एक गिफ्ट सोबत घेऊन जाणार आहात. सो प्लीज ट्राय टू त्यांना टॅग करा, त्यांना थँक्यू म्हणा, एव्हरीथिंग. सो घरी जाताना आपण असणारच आहोत. हा ब्रँड बायोडिग्रेडेबल आहे, कारण की अनेकदा आपण जे सॅनिटरी नॅपकिन्स वापरतो ते बायोडिग्रेडेबल नसतात, ते रिसायकल होत नाहीत, प्लास्टिक वेस्ट वाढतं आणि म्हणून तो विचार करून त्यांचा हा प्रवास राहिलेला आहे, तो इथपर्यंत आलेला आहे. विमेन्स डे असल्यामुळे आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की त्याच्यात असाही थॉट असेल आणि म्हणून ऋतासाठी ही छोटीशी गिफ्ट आहे आमच्याकडनं. येस, आता आपण पुढे जाऊया. आता सगळ्यांना चान्सेस आहेत काही गिफ्ट जिंकायचे. ओके, सो ऋता रिलेटेड काही क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, ऋता त्याचं उत्तर बरोबर देणार, परत देणार. ऋता तुला देणार, आम्ही घेऊन नाही जाणार, आम्ही देणार तुला परत. सो येस, सो ऋता रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारणार आहोत आपण. पटपट हात वरती करा, ओके, जे असतील ते त्यांनी, आणि त्याच्यानंतर आपण ते पुढे घेऊन जाऊ. उत्तर बरोबर असेल तर वी आर गोइंग टू गिव्ह यू गिफ्ट्स. ओके, ऋताच्या हातून गिफ्ट्स मिळणार आहेत. ओके, आता एक क्वेश्चन मी ऋताला देते विचारायला. कन्नी रिलेटेड आपण त्यांना सांगितलंय, सगळेजण अभ्यास करून आलेत कन्नीचा. सो कन्नी रिलेटेड क्वेश्चन्स विचारू शकतेस तू. सो ऋता विचारणार आहे, त्याच्यानंतर आपण विचारणार आहोत. सो रेडी, फर्स्ट क्वेश्चन ऋताचं. खूप सोपं आहे. रिलीज डेट कधी आहे? पण पहिला प्रश्न असाच विचारला जातो, गिफ्ट साठी नसतो.
ओके हां सेकंड क्वेश्चन, आपली कन्नी जी फिल्म आहे ती कुठे शूट झाली आहे? कुठल्या देशात शूट झालं? Yeah. ओके, थांबा. लंडन. दॅट्स राईट. चलो ऋताकडे कॉंग्रॅच्युलेशन्स. सो नेक्स्ट क्वेश्चन ऋतालाच येते विचारायला. मग कन्नीचे किती फ्रेंड्स आहेत? सिनेमा अच्छा इकडे. कोणी? तो कोणतरी 4 3 म्हणे. फ्रेंड्स आहेत आणि एक फ्युचर हजबंड आहे. करेक्ट. वा, हे पण डिटेल माहिती. येस, ये. खूप ट्रेलर टीजरचा अभ्यास करून आले. चला आता ऋता रिलेटेड मी एक क्वेश्चन विचारतेय. ऋताच्या नवऱ्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे. ओके, चैत्राली लग्नाची एक तर ऋता माझं नाव खूप चुकीचं घेते मगासपासून. चित्राली. चैत्रालीच असेल. भरपूर लोकांना असं वाटेल माझी आई बसली आहे तिकडे, तिला त्रास होत असेल माझं नाव ऐकून, त्यामुळे बाकी काय. नावासाठीच करतो आपण सगळं. चित्राली मज्जा पिंक. सो भरपूर लोकांना नाव माहिती आहे. सो आपण ऋताला उखाणा घेऊन नाव घ्यायला सांगू. कशाला आपल्या तोंडून नाव व्हायला पाहिजे ना, आपण कशाला घ्यायचं. चित्राली मला माझं गिफ्ट मिळालंय. हो, पण हे आता अजून जाता जाता पण घ्या. हो ना, मी तर कायम हेच म्हणते. पण 1 बॉटल 2 ग्लास. प्रतीक माझा फर्स्ट क्लास, ते तर आहेच. हे खूप कॅमेरे आहेत, मला भीती वाटते. थांबा. चित्रालीने सांगितलंय मला हे नाव. सो आयुष्यावर चढली प्रेमाची झिंग. प्रतीकचं नाव घेते फॉर मजा पिंक. सो येस, याचं गिफ्ट नाही मिळणार आहे बिकॉज हे मी तुला प्रॉम्प्ट केलेलं आहे. ओके, अजून कन्नीचा प्रश्न बघ. कन्नीसाठी ते सगळे तयार होणार. हो यार, खूप टीजर आणि ट्रेलरचा अभ्यास केलाय ना आता. हा कल्याणीचं पूर्ण नाव काय आहे? रेवंडेकर. येस. साखर साखरवाडी महाराष्ट्र. साखरवाडी महाराष्ट्र. सो येस, तुझ्या स्टाईल मध्ये होऊन जाऊ दे. कल्याणी रेवंडीकर, साखरवाडी महाराष्ट्र. हो, या. ओके, आता जरासं वेगळं करणार आहोत आपण. बसू शकतेस. गुगली टाकून नाही. सो आता आपण जरा कन्नी व्यतिरिक्त काहीतरी करणार आहे. ओके, आणि त्याच्यासाठी गिफ्ट जे आहेत ते सायली मॅम कडनं येणारे हॅम्पर्स आहेत. सो एक ते एक हे असं सगळं असणार आहे. सो खूप चांगले चान्सेस आहेत. सो जे घेऊन येईल फर्स्ट ती गोष्ट, इकडे पळू नका, उभ्या राहिलात आणि दाखवलं तरी चालणार आहे मला. सो लेट्स बिगिन. ओके, पळू नका, धडपडू नका, जे काय आहे ते. हा, काही नाहीये. ओके, सो स्टार्ट करूया. पिंक कलरची लिपस्टिक जो मला फर्स्ट आणून देईल, पिंक कलरची लिपस्टिक जी ऋताकडे फर्स्ट येऊन दे. चला, पिंक आहे का? नाही, पिंक नाहीये. या मॅम आला. नाही, ही मॅमची. येस, दिस इज पिंक. या मॅम, या. सो आपण सायली मॅम ना प्लीज. चित्राली मॅडमला थँक्यू. स्पेशल थँक्स. थँक्यू. कारण तिने हा जो प्रोग्राम अरेंजमेंट केली प्रोग्रामची, त्यामुळे ह्या मॅडमची पण मुलाखत झाली. Yes, कन्या yes. मॅडमचे थँक्यू. येस, बसा. चलो, सो रेडी. ओके, तुमच्या फोनमध्ये, ओके, फोन काढलेले आहेत सगळ्यांनी. फोनमध्ये तुमच्या सोबत बालपणातील मैत्रिणीचा फोटो किंवा तुमच्या बेस्टीचा फोटो एकत्र पाहिजे. एकत्र आला त्या. ओके, शी इज ओके. ओके, चला. येस, सो या सायली मॅम कडनं. हा, ठीक आहे. चलो, आता बॅक टू कन्नी. आपण जरा कन्नीचे प्रश्न घेऊयात. ओके, कन्नी. येस, मी विचारते. येस, मी जे पाहिलंय ते त्यांना माहिती नसावं, जे म्हणजे टीजर ट्रेलर मधून.
आपण मगाशी एक गाण्यावरती नाचलो कन्नीचा, तो स्टेप जो मला आता इथे करून दाखवेल व्यवस्थित, त्याला ये एकदम करेक्ट. हा करेक्ट व्यवस्थित त्यांना मिळणार. चलो बघूया ना, वाजवायचं गाणं, वाजवा. ओके, ऋता इज गोइंग टू म्हणजे थोडीशी चुकली आहे मी, आय वोंट लाय, बट इट वॉज अ गुड एफर्ट. आणि ह्या सगळ्यांमध्ये ती एकटी पुढे पटकन आली. यू डिझर्व अ गिफ्ट. चला या, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, त्याच्यामध्ये कोणाला ऋताला काही प्रश्न विचारायचा आहे, बिकॉज आता थोड्या वेळात आपण तिला फ्री करणार आहोत. त्याच्या आधी येस. हॅलो, माझं नाव सुप्रिया. तुम्ही सिरियल्स पण केल्या, तुम्ही एक नाटक पण केलं आहे आणि मूवीज पण केलं, तर त्या तिघांमध्ये सर्वात सॉफ्ट स्पॉट असलेलं असं काय आहे जे तुम्हाला खूप आवडतं किंवा पुढे तुम्हाला अजून करायला आवडेल? खूप कठीण. टेलिव्हिजनने मी सुरुवात केली आहे, त्यामुळे सॉफ्ट स्पॉट डेफिनेटली टेलिव्हिजन आहे, कारण ते माझं होम ग्राउंड आहे, मी कायम म्हणते. त्यामुळे मला परत टेलिव्हिजन करायला खूप आवडेल. पण आत्ता मी ज्या आयुष्याच्या फेजमध्ये आहे, जिथे प्रतीकसुद्धा डेली शो करतोय, त्यामुळे मी पण केलं तर आमची भेटच होत नाही. म्हणजे आम्ही एका घरात येतो पण आमची अजिबातच भेट होत नाही. त्यामुळे इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन की थोडं मन उडूडू झाल्यानंतर आता वर्ष होत आलं मी टेलिव्हिजन केलं नाही आहे. फिल्मला काय होतं, OTTला काय होतं की तुम्ही महिनाभर शूट करता, मग तुम्हाला थोडा वेळ मिळतो, तुम्हाला वेगळ्या कॅरेक्टरसाठी प्रेप करायला मिळतं, तुम्हाला वेगवेगळं करता येतं काम. त्यामुळे करायला मला जास्त सिनेमे आवडतील, OTT आवडेल. आणि सॉफ्ट स्पॉट टेलिव्हिजन आहे, पण कारण त्यांनी मला सगळं मिळालंय त्याच्यामुळे, त्यामुळे म्हणून. अजून कोणाला प्रश्न विचारायचे? येस. काल आपल्या मूवीचा प्रीमियर झाला, तर ते घरच्यांनी पाहिले का? आणि जे तुझे स्पेशल फ्रेंड्स आहेत, तिघांनी तुम्ही सेम टॅटू केले, तर त्यांनी ते पाहिलं का? सो आता एकीचं लग्न झालंय, त्यामुळे ती जॉर्डनला असते, त्यामुळे तिने पाहिली. ती लास्ट फिल्मच्या प्रीमियरला होती, अनन्याच्या प्रीमियरला होती, पण आता तिने पाहिलं नाही. पण तिचा मला मेसेज आला, हाऊ वॉज युअर प्रीमियर, आणि असं आम्ही सततच ऑब्व्हियसली आम्ही बोलत असतो. आणि दुसरी जी होती तिने, ध्रुवीने पण नाही पाहिलं अजून, ती शी इज नेव्हर मिस्ड माय प्रीमियर, बट तिच्या आजीला थोडं बरं नाही आहे, सॉरी. पण आय एम शुअर की ते बघतील. आई बाबांनी पाहिला, प्रतीक आणि मुग्धाताईंनी खूप आधीच पाहिला होता, भावाने पाहिला. त्यामुळे पण तुम्ही फिल्म बघितली नाही, त्यामुळे मला त्यांचे रिॲक्शन सांगायच्या नाही आहेत यार. पण मी इतकंच सांगेन की मला माझे बाबा असं म्हणाले की आय हॅव मेड देम प्राऊडर. तर मला असं वाटतं बाकी सगळे म्हणजे बास. कारण मला एकच सतत वाटतं की आणि ते जवळचा माणूसच सांगू शकतो की मी आधीपेक्षा बेटर केलंय का, कारण हे माझ्यासाठी पण चॅलेंज होतं. ते कॅरेक्टर करणं सोपं नाही आहे, मी आतापर्यंत तसं काम केलेलं नाही आहे. एका सतत लीड करणाऱ्या मुलीसाठी ते कॅरेक्टर इट्स अ रिस्क. पण त्या सगळ्याच्या, पण मला सतत असं वाटतं, मी हे कायम म्हटलंय, माझे हिरोईन होण्याची फेज आय हॅव बीन देअर. मला खूप नशिबाने सगळं मिळालंय. मला आता कॅरेक्टर्स करायचे आहेत. मला एक अभिनेत्री म्हणून जास्त ओळखलं गेलं पाहिजे, मोर दॅन की अरे शी इज अ हिरोईन. कारण नशिबाने बाय गॉड्स ग्रेस ती फेज मी अनुभवली आहे. त्यामुळे मोर ऑफ मला हे हवं जे मला नाटकामुळे मिळालं, की एक अभिनेत्री म्हणून मी पोचले. छान चेहरा आहे, फुलपाखरू करते, पॉप्युलर आहे, हे सगळं होतंच माझ्याकडे त्या दुर्वा आणि फुलपाखरूमुळे. पण एक जे सतत होतं ना की हे सगळ्या प्रकारची कामं करू शकते का ती, तर मला तसे ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त करायचे. मग त्यात मला कधी नेगेटिव्ह करायला पण आवडेल, विलन करायला पण, जे मला खूप लोक म्हणजे मला हिंदीत, मला हिंदीचे टेलिव्हिजन शोज येतात तेव्हा ते मला म्हणतात, पर आपको लेन्स पहनना पडेगा क्योंकि आपकी आंखें ना थोडी नेगेटिव्ह आहे. आणि मला असं होतं की नाही, कारण इट इज लाईक प्रत्येकाचं इट्स परसेप्शन खूप. आणि हिंदीमध्ये खूप असे ना वॅम्पिश लोकांना खूप असे ग्रीन आईज वगैरे देतात, त्यामुळे इट इज फन. मला सगळ्या याच्यात फिट व्हायला खूप आवडतं. त्यामुळे आय जस्ट होप यार की मला खूप कन्नीसारखे सिनेमे, अनन्यासारखे सिनेमे, अनन्या फिजिकल हे जास्त होतं, कन्नीचे इमोशन्स खूप खरे आहेत. मी तुम्हाला असं वाटेल की अरे हे माझ्या घरी कॅमेरा लावून मला ज्यांनी फिल्म पाहिले ते असं खूप म्हणाले की एका पॉइंटला आमच्या आयुष्यात आम्हाला हे वाटलंय
की ह्याने खरंच माझं आयुष्य बेटर होणार असेल तर ठीक आहे मी 4 लोकांना दुखावते. तर ते इमोशन खूप खरे आहेत. मी असं म्हणणार नाही ते ऍक्ट आहेत, डेफिनेटली नाही, कारण मी तशी नाही आहे. पण मला कन्नी साकारताना खूप मजा आली. त्यामुळे आय जस्ट होप यार की मला असे खूप कॅरेक्टर्स मिळतील की अँड आय वोंट डिसअपॉइंट यू गाईज, की असं नाही वाटणार मला आय डोंट बिलीव्ह इन क्वांटिटी ऑफ वर्क. आय बिलीव्ह उद्या माझ्या 5 फिल्म झाल्या तरी चालतील, पण त्यानंतर बघितल्यावर पण असं वाटलं पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे 20 वर्षानंतर जेव्हा कदाचित मला ताकद नसेल काम करायची, की अरे यार आपण बरं काम केलं असं मला वाटतं. त्यामुळे आय होप. आणि आता टाइम्स आर गुड फॉर कलाकार काम करायला, कारण खूप ॲव्हेन्यूज ओपन झाले. आता एक असं नाही आहे की आता 30 वर्षाचे झाले आणि आय वोंट लाय, आय एम 31 रनिंग नाव. त्यामुळे मला पण एक आहे कॉम्प्लेक्स की शिट तिशी आली आहे, बापरे मी जशी फुलपाखरूबाई दिसते तशी आता दिसत नाही. हे खूप मला असं वाटतं ते मला मधला काळ कोविडमुळे ना हे खूप एक्सेप्ट करायला गेला की ओ शिट मी आता वेगळी दिसते, ओ शिट मी बरी नाही माझे कॅल्क्युलेशन्स. बट या आणि मला असं वाटतं हे प्रत्येक मुलीला वाटतं. वेन यू लुक 2 वर्षाच्या आधीचे फोटो तरी तुम्हाला वाटतं यार मी किती वेगळी दिसायची. आणि युजली आपल्याकडे एक नोशन आहे, द यंगर सेल्फ इज मोर ब्युटिफुल, विच आय फील नो, दो द एल्डर सेल्फ इज मोर फ्लॉड, मोर एक्सपिरियन्स्ड, आय फील की इट इज मोर ब्युटिफुल असं, कारण ते खूप खरं आणि ऑर्गॅनिक असतं. सो या नक्की. सो टाइम फॉर क्वेश्चन्स. चला मध्ये मध्ये आपण क्वेश्चन्स आणि मध्ये मध्ये आपण हे करूया. सो ऋता रिलेटेड क्वेश्चन आहे आपलं की क्वेश्चन. ऋताच्या पहिल्या सिनेमाचं नाव. नवीन कोणीतरी उत्तर द्या. चला तिकडची माणसं जरा काम काय बसले आहेत फक्त. हा अनन्या. कसली गोडीची. हो. छोटूशी फॅन आहे ऋताची. काय एज आहे तुझं? सानिका. चालू होता तेव्हा किती वर्षाची होतीस? बघायची आता पण बघतो. यार थँक्यू. वैद्यचं सगळं ऐकायचं नाही. येस. आता कन्नी रिलेटेड क्वेश्चन आहे. कन्नीच्या दिग्दर्शकाचं नाव कोणाला माहिती आहे? हा ये हा ये. आणि टीम ना एवढी ओळख नाही मिळत. सो या समीर सर आमचे डायरेक्टर आहे. दिग्दर्शकांच्या नावासाठी मिळालेलं बक्षीस आहे. थँक्यू. येस. सो आता ऑलमोस्ट आपण शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. जाता जाता विमेन्स डे आहे, आपण एवढं सगळं गप्पा मारल्या, आपण फोटोज काढणार आहोत. सगळ्यांना फोटोज काढायची संधी मिळणार आहे. आपण एक थोडं करून तिला काढू आणि मग एकत्र संपूर्ण संचात आपण फोटो काढायचे आणि कन्नी 8 मार्च असं आपण एकत्र म्हणणार आहोत. सो त्याआधी जाता जाता विमेन्स डे आहे, कन्नीसारखा सिनेमा येतोय जो फिमेल लीड आहे आणि तिचे वेगवेगळे इमोशन्स आहेत, वेगवेगळे टप्पे आहेत आयुष्यातले. प्रत्येकीचे टप्पे वेगवेगळे असतात आयुष्यात, पण एक चौकट असते ना कन्नी, ती मोडणं खूप महत्त्वाचं असतं. कन्नी हा जो सिनेमा आहे तो ती चौकट कुठेतरी मोडण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. आज विमेन्स डे निमित्त आज इथे प्रत्येकीचा कुठला ना कुठला लढा सुरूच असतो. एव्हरीबडीज प्लेट इज फुल. प्रत्येकजण कोणाला तरी घरी प्रॉब्लेम आहेत, कोणाचं काहीतरी सुरूच आहे. हक्काची मैत्रीण म्हणून मज्जा पिंककडनं एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? म्हणजे मला हे सतत वाटतं की एकतर ना आपल्याला कायम असं की आपलं स्ट्रगल खूप मोठं आहे हे आपल्याला सतत वाटत असतं. तर मला असं वाटतं एवढं सेल्फ कन्झ्युम्ड न राहता थोडं अवेअरनेस असेल ना तर आय थिंक सगळ्यांचेच प्रॉब्लेम खूप छोटे वाटायला लागतील. आणि प्लीज एवढं सगळं काहीच मनावर घेऊ नका. सिरियसली लाईफ इज व्हेरी शॉर्ट यार. म्हणजे खरंच म्हणजे मला त्या दिवशी कोणीतरी असं मला वल्लरी असं म्हणाली की यार ऋता मला ना तुझ्यासारखं जगायचं आहे, एक प्रोजेक्ट केलं की फिरायला जाते असं मला म्हणजे ती खूप जेन्युनली हे म्हणाली. आणि मी तुम्हाला खरं सांगते 5 years बॅक 6 years बॅक मला आयुष्यात वाटलं नव्हतं मी आत्ता जे आयुष्य जगते ते मी जगू शकेन. त्यामुळे इट इज लाईक वेन आय लुक बॅक मीही हे खूप केलंय. यु नो वाय मीच का. अरे यार काही चांगलं घडल्यावर आपण बोलत नाही वाय मी. यार दरवेळी काही वाईट झालं की जरा आई बाबा काहीतरी बोलले की मला असं सतत वाटतं मलाच का बोलतात, ऋग्वेदला का नाही बोलत. पण मग नंतर इव्हेंच्युअली आय हॅव रिअलाइज्ड एकतर ना आय स्टार्टेड मोर ऑफ सेईंग की
ओके मी हे हँडल करू शकते म्हणून मी जसं मी सक्सेस हँडल करू शकते तसंच मी फेलियर पण डेफिनेटली हँडल करू शकते. त्यामुळे ते जे म्हणतात ना, डोंट लेट सक्सेस गो इन टू युअर हेड अँड फेलियर टू युअर हार्ट. आय थिंक आय फॉलो दॅट. आणि असं नाही आहे, मी पण खूप ह्युमन आहे. मलाही कोणी ट्रोल केलं तर मलाही लगेच असं वाटतं की हे असे काय आहेत वगैरे असं. अँड यू कांट मेक एव्हरीबडी हॅपी या. त्यामुळे प्लीज तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. आणि फक्त मला असं वाटतं खूप आपण पुढे जाताना दुसऱ्याला डिमीन करू नका. प्रत्येकाचे त्याचे स्ट्रगल आहेत. जस्ट बी काइंड टू इच अदर. लगेच जज करू नका. आणि हे कन्नीमुळे मला जास्त जाणवलंय. कारण कन्नी करताना मला असं सतत वाटायचं अरे ही अशी काय आहे, आता ही अशी काय आहे ह्याच्यात पण जजिंग आहे. जे आपण सहज बोलतो पटकन यार की अरे हिने असं का केलं, आपण वाईट नाही होत त्याने, पण त्याने ते पण वाईट होत नाहीत यार. तिचं काहीतरी कारण असेल ना, ती असं करतेय म्हणून ती करते, ते जस्टिफाई होत नाही. पण द लिस्ट वी कॅन डू इज नॉट जज समवन. एव्हरीबडी हॅज देअर ओन बॅटल यार. त्यामुळे लेट जस्ट बी नाईस, लेट जस्ट बी काइंड. आणि मला असं वाटतं सगळ्यात सेल्फ प्रायोरिटी. आता सगळेच बोलतात सेल्फ लव्ह बद्दल हे, पण मी खरं सांगते इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही खुश असाल तर तुम्ही घरच्यांना खुश ठेवू शकता. कारण हे मीही केलं पहिल्या चेकाला की लगेच आई बाबांना काहीतरी करायचं, मग भावासाठी काहीतरी, नाही मग घराचा EMI हेही. पण मला हे प्रतीकने खूप रिअलाइज करून दिलं की तूच खुश नसशील, आनंदी नसशील तर तुझ्या आजूबाजूचे कसे असतील. मी व्हॉट इज द होल पॉईंट. सो आता खूप काळानंतर मला कळलंय की मी स्वतःला थोडं प्रायोरिटाईज केलं पाहिजे. त्यामुळे कदाचित मी आता टेलिव्हिजन करत नसेल कारण खूप स्केड्यूल टाईट होतं, काहीच स्वतःसाठी वेळ नाही मिळत. आता मला खूप छान वर्कआउट करता येतंय, छान थोडं एक्सप्लोअर करता येतंय. त्यामुळे हे मी खूप त्याच्यासाठी मी 10 वर्ष खूप काम केलेलं आहे. सो मला असं वाटतं लगेच आपण आणि ऑल्सो कम्पॅरिझन आय फील आपण कधीच नाही केलं पाहिजे. की यार हिला जसं मला तृष्णाही बऱ्याचदा तृष्णाला तुम्हाला माहिती आहे तृष्णा की ती असं विचारते की अरे मी हे प्रोजेक्ट करू का, ते प्रोजेक्ट करू का असं. त्यामुळे मी तिला सतत म्हणते की हे बघ तू तुझ्या इन्स्टिंक्टवर काम कर. कारण जे माझ्यासाठी वर्क झालं ते कदाचित तुझ्यासाठी नाही होणार किंवा होईलही खूप चांगल्या पद्धती. आय डोंट नो, इट्स अ गॅम्बल. सो आय फील की तुम्हाला जे तुमच्या इन्स्टिंक्टने वाटतं ना ते तुम्ही केलं पाहिजे. आणि फक्त छान आनंदी राहा. आणि आता परवा एक 3-4 दिवस आधी चित्राली आम्ही प्रमोशनला गेलो होतो. मी 2दा आयुष्यात वाचले. माझं गाडीचं ऍक्सिडेंट झालं, मी 2दा आयुष्यात वाचले. त्याच्यानंतर तर मी ठरवलंय बाप रे नाही, नेगेटिव्ह थॉट्स नाहीच. मी आपलं माझं छान झालं. तुम्हाला नाही आवडलं काम ओके. मी एक ह्युमन म्हणून माझी एक मेंटल फेज होती, मी तेवढं त्या पद्धतीने केलं ओके. मी अजून बेटर करेन. अँड वी ऑलवेज हॅव अ चान्स टू डू बेटर. सो आय फील डोंट टेक अदर्स सो सिरियसली. तुम्ही तुमचं आयुष्य छान जगा. कन्यांना सिरियसली घ्या कारण ते म्हणूनच आपले कन्नी आहेत राईट. कारण ते आपले जवळचे आहेत म्हणून. सगळ्यांचं ऐकू नका. हे मी कधीच करत नाही. मला खूप लोक सगळं खूप काय आत्ताही बऱ्याच लोकांचं माझ्या करिअरवर मला सोडून बाकीच्यांचं खूप म्हणणं आहे. पण शेवटी जे मला करेक्ट वाटतं तेच मी करणार आहे. कारण ते आत्तापर्यंत आय फील जेव्हा आपण कोणी नसतो ना तेव्हा आपल्यासाठी कोणी डिसिजन्स घेत नसतं. मग आत्ता का घ्यावे कोणी. आणि आपल्याला आपले स्ट्रगल्स माहिती आहेत ना. उद्या मी परत टेलिव्हिजन तरी केलं तरी मला माहिती आहे मी ते का केलंय. सो इव्हन अरे आता ही फिल्म्स करत होती, आता ही परत टेलिव्हिजनवर आली, आता हा माझा कॉल. सो आय फील की खूप लोकांचं खूप म्हणणं असतं. माझ्या बाबा कायम म्हणतात 2 कान का दिले ते कायम लक्षात ठेवायचं, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. त्यामुळे हे खूप. आणि मुळात आय वुड लाईक टू से की माय फॅमिली, माझ्या आईबाबांनी मला तसं खूप वाढवलंय. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी माझ्या आईला अति त्रास पण होतो की मी अति इंडिपेंडेंट आहे ह्याचा. मग मी त्यांना आठवण करून देते तुम्हीच अशी मुलगी वाढवली आहे. त्यामुळे ते जे असतं ना जे जे असतात मुली किती इंडिपेंडेंट आपण आपल्या मुलींना वाढवतो. तर मला असं वाटतं थोडंसं इवन आपणच तसं वाढवलंय तर आपण जे ती डिसिजन्स घेत असेल तर रिस्पेक्टही केलं पाहिजे. आणि हे मी खूप बघितलं फिमेल फ्रेंडशिप्स आणि हे दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मी आज माझ्या मैत्रिणींमुळे इथे आहे. मी खरं सांगते, जेन्युइनली सांगते, त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे. मग बीट माझा लग्नाचा डिसिजन असो, बीट माझ्या घरी कशा गोष्टी करायच्या, काय करायचं, हे सगळ्यामध्ये माझ्या फ्रेंड्स खूप इन्व्हॉल्ड असतात. कारण त्यांनी मोर दॅन माय फॅमिली त्यांनी मला खूप जपलं आहे. सो एकटे पुढे नका जाऊ, सगळ्यांना पुढे घेऊन जा. कारण पुढे गेल्यावर तुम्हाला लागणारच आहेत यार लोक. इव्हेंच्युअली हे फेम वगैरे सगळं ठीक आहे. 9 ते 5 काम केल्यानंतर तुम्ही घरीच जाता. त्यामुळे त्यांच्याबरोबर छानच राहा सगळं. त्यामुळे या अँड फाईट फॉर युअर बॅटल्स. प्लीज अजिबात सांगू नका की तुम्ही हे कोणीही सांगितलं नाही पाहिजे आपल्याला की आपण हे करू शकत नाही. आपण सगळं करू शकतो. आणि मुळातच वी आर ब्लेस्ड. आपण मल्टीटास्कर्स आहोत. त्यामुळे मला आई पण मला अशी सतत म्हणते ना काय हे सगळं मीच करत असते. आणि आता मी त्या सेम फेजवर मग ती मला सतत तुझं घर झाल्यावर तुला कळेल. आता मी काय म्हणजे आम्ही बाहेरून यायचो ना तर ती अशी सतत
हे करते ते. आणि मला आणि रुबलला असायचं अरे ही काय आहे हिचं, आणि आता मी सेम करते. आणि मला असं होतं, आणि माझी सगळं माझ्यासारखी बनू नकोस, माझ्यासारखी बनू. सो इव्हेंच्युअली ग्रोईंग इयर्स असं असतं की आईला वाटत असतं आपली मुलगी आपल्यासारखी, इव्हेंच्युअली तिला कळतं नाही हे असं नाहीये, थोडं तिने वेगळेपणा असू दे. सो या सगळं तुमचं छानच होईल. आय एम व्हेरी शुअर यू आर व्हेरी प्युअर ह्युमन. सो थँक्यू सो मच आणि आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल. अँड थँक्यू चित्राली. आय एम सॉरी मी तुझं नाव चुकीचं घेतलं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट थँक्यू. कारण आय फील की नुसतं मीट अँड ग्रीट आहे तसं नाहीये, खूप थॉट यु नो फॉर दॅट मॅटर काय गिफ्ट करायचं ह्याच्यात पण. सो थँक्यू अँड थँक्यू टू द एंटायर टीम ऑफ मज्जा पिंक. Thank you so much for making my day special, for Women's Day special, and for making Kanni very memorable. Thank you. Thank you so much. Thank you. पाहायचं आहे, विसरायचं नाहीये. आपण विमेन्स डे आहे, हॅपी विमेन्स डे म्हणणार आहोत. आणि येस, ऋताला आता जाता जाता बाय म्हणणार आहोत. त्याआधी या सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तो तिलाच विचारू देत. पटापट त्यांना तूच विचार की त्यांना कसं वाटलं. पटपट कोणाला कसं? खूप भारी वाटलं आज. विश्वासच बसत नाही तुम्हाला भेटले ते. ड्रीम कम ट्रू. अमेझिंग. कन्नी पाहणार तुम्ही पण पहा, सगळ्यांनी पहा. खूप भारी वाटलं. खूप छान वाटलं. तुला भेटून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. कन्नी बघणार आहे. हो. आणि प्लीज हा सगळे तुला इंस्टाग्रामवर भेटून टाका. खूप छान वाटलं आणि तू खूप छान दिसतेस. So the most purest soul I have ever seen. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये I have met a lot of celebrities, but you are too down to earth. And I think that will take you heights. हम लंबी रेस के घोडे. Yes. खूप मस्त वाटलं आज. थँक्यू सो मच. Very sweet. अनफॉर्गेटेबल डे. अँड कन्नी हा फिल्म यामुळे माझ्या लक्षात राहील की त्या फिल्ममुळे मी तुला तुम्हाला भेटू शकली. अँड आय हॅव कम्प्लिटेड माय ड्रीम. सॉरी काकू. नाही वाटचालीसाठी माझ्याकडून शुभकामना. माझ्याकडून शुभकामना. तुला भेटणं आणि जवळून पाहणं हेच खूप लय भारी. थँक्यू सो मच. शुभेच्छा. लय भारी. हे कोणी काहीच बोलले नाही. तुमच्याकडे मी येणार आहे. कधी एकदा कन्नी बघायला जाते असं झालं मला. Yes. उद्याच्या उद्या आम्ही जाणार. आणि मला नक्की सांगा. हो. प्लीज तुम्ही नाही, काहीतरी बोला यार. काहीतरी बोला. आजचा दिवस कधीच विसरू शकत नाही. खूप भारी वाटले. खूप मस्त वाटलं. खूप एक्सायटेड होती तुला भेटायला आणि फायनली भेटलो. मला एक व्हिडिओ करायची होती. आय एम सो हॅपी तुम्हाला भेटण्यासाठी. थँक्यू. माझे डोळे हटत नाही तुमच्यावरून. ॲक्च्युली तुमच्या सगळ्याच मूवी छान असतात आणि ही पण मूवी छानच आहे. मला खूप आवडतात आणि तुम्ही पण. फुलं पाखरू आणि मन उडू उडू नंतर प्रत्यक्ष पाहणं आनंद जगण्यात मावत नाहीये. ऋता, तुला मनपूर्वक शुभेच्छा. आणि हे किन्नी मूवी खूप खूप छान चालणार. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. बोलायचं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसत आहे की माझ्या समोर ऋता दुर्गुळे उभी आहे. मला असं वाटतं की आता टीव्ही मधनं ऋता दुर्गुळे बाहेरच आली असं वाटतंय मला आज. खूप छान. इट वॉज रिअली नाईस टू मीट यू. तुम्हाला प्रत्यक्ष बघून खूप वेगळं वाटतं आणि यू आर व्हेरी बबली पर्सनॅलिटी. ते खूप असं म्हणजे टचिंग होतं की या समवन हू इज जस्ट लाईक अस, हू इज जस्ट यु नो हॅपनिंग जस्ट लाईक अस. आणि खूप छान होतं. सो अजून एक छोटंसं सरप्राईज आहे ऋताकडून. ऋता तुमच्यासाठी कन्नीच्या तिकीट्स देणार आहेत. सो ते असणार आहे लकी ड्रॉ. ते आपण तुम्हाला आज आपण त्याची नावं काढू नंतर आणि तुम्हाला पोचू कसं काय असणार आहे ते कळवू. सो हे गिफ्ट ऋताकडनं आहे. ऋता स्पेशली हे तिकीट्स तुम्हाला देणार आहेत. सो आपण हे तिकीट्स कसे देणार आहेत, काय देणार आहेत ते तुम्हाला मी नंतर आजच्या दिवसभरात संध्याकाळपर्यंत कळेल. आपण त्याचा लकी ड्रॉ काढणार आहोत. तुमच्या सगळ्यांची नावं आहेत आपल्याकडे. त्याच्यातनं चिट्स काढून तुमच्या नावाला आपण तिकीट्स देणार आहोत. कोणाला 2, कोणाला 3, कोणाला 4 असे असतील तिकीट्स. सो हे पण गिफ्ट ऋतानी आज विमेन्स डेसाठी आपल्यासाठी केलेलं आहे. थँक्यू सो मच. सो ऋताला तर मी थँक्यू म्हणणारच आहे जाता जाता. शेवटचे 2
प्राइजेस आहेत, पटापट ते करून टाकूया. 2 ते 3 प्राइजेस. तुमच्या पर्समध्ये जर नवीन 20 रुपयाची नोट असेल तर पटापट घेऊन या. नवीन 20 रुपयाची नोट, 20 रुपयाचं कॉईन पण चालणार आहे. नाही तुला नाही, आता तुला एकदा चान्स मिळाला तर दुसऱ्या कोणाला तरी चान्स. याच्याच ओके. येस हो द्या. येस देणार नाही आहे तिला परत. येस इकडेच उभी राहा. तिथेच. हे आता कन्नी रिलेटेड क्वेश्चन आहे. कन्नी इंग्लंडमध्ये शूट होते. तिची 3 फ्रेंड्स आहेत. त्यातील कुठल्या एका पण फ्रेंडचं नाव जर कोणी मला सांगितलं तरी सांग. ये तू ये. मला ऍक्च्युली तिघांचं पण नाव माहिती आहे. गिफ्ट एकच. ओके. निशा, सोहम आणि भूषण. जोरदार आहे एकदम. सो फायनली आजचं आपलं हे लास्ट ह्याच्यामध्ये आलंय. एक शेवटचं फेमिनाईनचं हॅम्पर गिफ्ट बाकी आहे. ते मी ऋताला देते आहे माईक आणि तिला ठरवू देत की ह्या प्रश्न काय असणार आहे, तिला काय विचारायचं आणि ती कोणाला ते गिफ्ट देणार आहे ते. आणि जाता जाता थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. तुम्ही खूप लांबून आलात, ऋताला भेटायसाठी आलात, तुम्ही कष्ट घेतले, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलात, प्रत्येकाने माझे फोन उचलले. मी खूप त्रास दिला असेल 3-4 वेळा कॉल करून, पण हे कन्फर्म करायचं होतं, ही जागा सगळी फायनल करायची होती म्हणून. सो थँक्यू सो मच. मज्जा पिंकला फॉलो करतच असाल तर कीप फॉलोईंग. आपलं बरंच काय काय असणार आहे. मज्जा पिंकचा एक वेगळा विमेन्स डे पण असणार आहे. सो हे सगळं असणार आहे. ऋताला पण फॉलो करा. जसं मी तुम्हाला म्हणाले तसं की आजचे जे काही रील्स टाकाल, जे काही फोटोज टाकाल, प्लीज ऋताला टॅग करा, मज्जा पिंकला टॅग करा, फेमिनाईन इंडियाचा पण मी तुम्हाला हँडल सांगते त्याला पण टॅग करा. प्रत्येकीला घरी जाताना एक गिफ्ट आहे, ते गिफ्ट घेऊनच घरी जायचं आहे. अजून आपले स्नॅक्स बाकी आहेत, तर स्नॅक्स पण ज्यांनी खाल्ले नसतील प्लीज खा. थँक्यू सो मच. तुम्ही नसतात तर हे पॉसिबल झालं नसतं, हे सगळं इतकं छान घडून आलं नसतं. आता आपण थोड्यांचे इथनं पहिला ह्यांचे फोटो काढून घेऊया, मग हा पार्ट, मग एकत्र संपूर्ण संचात काढूया. सो थोडं थांबा, तिला भेटूया, फोटोज काढून घेऊया. येस चला या. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू टू चित्राली ऑल्सो, बिकॉज ते सगळंच जुळवून आलं आहे आणि तुम्ही आम्हाला इतकी छान जागा दिली, इतकी छान अरेंजमेंट केली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मजा आली ना. सो थँक्यू. इट इज थँक्यू फ्रॉम आवर साईड. तुम्ही आल्याबद्दल आमच्यासाठी पण खूप मोठी प्राऊडनेस आहे की तुम्ही आले आणि आमच्या अंग्रेज दाबाचं तुम्ही यूज केलं आणि आम्हाला सर्व करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल तुमचे थँक्यू सो मच. थँक्यू. अँड थँक्यू सो मच मज्जा पिंक, कारण हे कधीपासून डोक्यात होतं करायचं, पण थँक्स टू चित्राली अँड द एंटायर टीम की त्याच्यामुळे हे शक्य झालं. सो थँक्यू सो मच. अँड या डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मज्जा पिंक. कन्नी ऑन.